आर-टी ॲडमिशन 2026-27च्या आणखी एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल दुसऱ्या नंबरची पण लिस्ट वगैरे लागलेली होती आणि त्यासाठी तुम्हाला टाईम दिलेला होता. तो 23/5/2026 पर्यंत टाईम दिलेला होता. परंतु आता जर तुम्ही एकदा सिस्टमला चेक करत असाल की आता दुसऱ्या लिस्टवाल्यांना सध्या त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून ॲडमिशन घेण्यासाठी 29/5/2026 पर्यंत टायमिंग दिलेला आहे. तर आज आहे 26 तारीख. म्हणजे आणखी 3 दिवस त्यांना टाईम आणखी वाढवून भेटलेला आहे. तर परंतु यासाठी त्यांची आता ॲडमिशन प्रोसेस थोडी आणखी फास्ट होऊ शकते. कारण तुम्हाला माहीत असेल वेळोवेळी पहिल्या लिस्टवाल्यांना पण त्यांना टाईम वाढवून दिलेला होता. त्यामुळे दुसऱ्या लिस्टमध्ये थोडंसं कमी सिलेक्शन वगैरे झालं होतं. पहिल्या आणि दुसऱ्या लिस्टला जर त्यांनी टाईम जास्त वाढवून दिला असेल तर यासाठी त्यांना आता त्याचे नंबर ऑफ सिलेक्शन थोडंसं जास्त होऊ शकतं. म्हणून हा जो जास्त वेटिंगवाल्यांचा जो आहे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण तुम्ही आता यामध्ये बघू शकता की जे पहिल्या लिस्टमध्ये जे नंबर वगैरे सिलेक्शन वगैरे झालेले होतं त्यापैकी ॲडमिशन वगैरे इथं झालेलं बघा. हे पहिल्या लिस्टमधले ॲडमिशन वगैरे आहेत जवळजवळ आहेत 79,871 आणि आता ज्या दुसऱ्या लिस्टमधले जे ॲडमिशन वगैरे आहेत 9,761. परंतु आता ही प्रोसेस यावरतीच थांबणं गरजेचं होतं किंवा थांबली असती. परंतु आता तुम्ही पाहत असाल की 2 नंबरच्या लिस्टवाल्यांना सध्या आता त्यांनी टाईम जो वाढवून दिलेला आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही आता बघू शकता की आता जो 23/5 जो टायमिंग होता तर 23/5चा टायमिंग त्यांनी जो काढून त्याच्यामध्ये आता 29/5 वगैरे टाईम केलेला आहे. म्हणजेच आता दुसऱ्या 2 नंबरची जी यादी आहे त्यांचं ॲडमिशन घेण्याची प्रोसेस 29/5/2026 पर्यंत चालू शकते. तर आता भरपूर साऱ्या अशा पालकांच्या मनामध्ये प्रश्न येतात की सर आता तिसरी लिस्ट वगैरे लागणार की नाही. तिसरी लिस्ट वगैरे लागणार ही नक्की आहे. परंतु आता त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन वगैरे होतं का नाही हे तुम्हाला मी आधी वेळोवेळी सांगितलं प्रोसेस वगैरे चेक करून. कारण ज्या स्कूलमध्ये तुमचं ॲडमिशन वेटिंगला आहे त्यामध्ये तुमची जर जागा शिल्लक असेल तरच त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागेल. परंतु आता याच्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन तुमचं ज्या स्कूलमध्ये तुम्हाला नंबर वेटिंगला ठेवलेला आहे त्यामध्ये ॲडमिशनला जागाच नाही तर तुमचं वेटिंगला नंबर किती असून तुमचा यामध्ये काही फायदा होणार नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं तुमच्या स्कूलचं जे ॲडमिशन किती झालेले आहेत किंवा त्याच्या वॅकन्सीज वगैरे किती होत्या हे पूर्णपणे एकदा चेक करायचं आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की आत्तापर्यंत आपण तुम्हाला चेक प्रोसेस वगैरे सगळी सांगितलेली की तुम्ही चेक वगैरे कसं करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला जी प्रोसेस फॉलो करायची आणि तुमच्या ॲडमिशन तुमच्या स्कूलमध्ये वगैरे किती झालेले आहेत त्याच्यावर तुम्हाला सांगितलं की वेळोवेळी जर तुम्ही काय चेक करू शकता. तुमच्या स्कूलमध्ये वगैरे जागा किती शिल्लक होत्या ते बघून तुम्ही चेक केलं असेल तर तुमच्या ॲडमिशन तर तुमच्या स्कूलमध्ये किती झाले तर हा ॲडमिटेड टॅब वगैरे यूज करून तुम्ही करू शकता. आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता की समजा जर 50 जागा असतील तर 50 जागापैकी आता जागा किती शिल्लक आहेत. आणि आणखी जर तुम्ही बघू शकता की जर तिसऱ्या लिस्टमध्ये तुमचं जर ॲडमिशन येण्याचं तुमचं जर अपेक्षा तुम्ही धरून बसला असाल परंतु आता आज तारीख आहे 26 आणि आणखी 3 दिवस बाकी आहेत. म्हणजे 26, 27, 28, 29 4 दिवस बाकी आहेत. तर येणाऱ्या 4 दिवसामध्ये सुद्धा आणखी ह्या ॲडमिशनच्या या टॅबमध्ये तुमचा अंक बदल दिसू शकतो. म्हणजे 9,761 जागेपैकी आणखी याची क्वांटिटी वाढू शकते. कारण 4 दिवसामध्ये सिस्टम पण अपडेट होईल. आणि 29 तारखेनंतर समजा यांना तारीख आणखी वाढून नाही दिली तर 29च्या नंतर जे आहे तर येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये तुमची तिसरी नंबरची लिस्ट वगैरे लागू शकते. पण त्याच्यामध्ये तुम्हाला थांबायचं का नाही आहे ही प्रोसेस बघून तुम्ही तुमचे चेक करू शकता. ॲडमिशन वगैरे स्कूलमध्ये वॅकन्सीज त्याच्यामध्ये झालेलं ॲडमिशन आणि तुमचं असलेलं वेटिंग नंबर. तर हे पूर्णपणे तुम्ही एकदा कॅल्क्युलेट करून तुम्ही त्याच्यावर थांबायचं का नाही हा विचार करू शकता. तर तुम्हाला जरी जागा नसेल तुम्हाला जास्त करून थांबूनही फायदा नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं स्टेप बाय स्टेप तुमची जी प्रोसेस एकदा फॉलो करायची आणि तुम्ही चेक करू शकता तुम्ही थांबायचं की नाही आहे. तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओमधून तुम्हाला थोडीशी माहिती मिळाली असेल तर व्हिडिओमधून तुम्हाला थोडीही माहिती मिळाली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आम्ही या चॅनलवरती असेच ऑनलाईन सर्व्हिसेसबद्दल व्हिडिओज वगैरे घेऊन येत असतो. धन्यवाद.